सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. प्रत्येक नवीन काम करताना त्याच्या कायदेशीर बाबी आधी तुम्ही नीट तपासून घ्या. तुम्हाला इथे तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्यावा लागेल. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला कोणाचा तरी सल्ला घेण्याची आज गरज भासू शकते. आज तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी आनंद आणि उत्साह तुमचा हा दिवस घेऊन येतोय. घरामध्ये देखील तुमच्या चांगले वातावरण राहील. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होऊन तिचं लग्न पक्क होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून तुम्हाला स्पर्धेमध्ये यश मिळेल. दिवसभर तुम्ही व्यस्त राहणार आहात, कारण दिवसाची सुरुवात व्यवसायाशी संबंधित अडचणींनी सोडवण्यात होईल. तुमच्यासाठी मेहनत आणि चिकाटी या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुमच्या लव्ह लाईफसाठी दिवस ठीक असून घरातील वातावरण देखील सकारात्मक राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीने समोरच्या व्यक्तीच्या भावना कशा आहेत ते ओळखायला शिकायला हवं. कधीकधी दुसऱ्यांच्या मतानुसार वागणं देखील चांगलं असतं. ऑफिसमध्ये देखील टीम वर्कच्या मदतीनं तुम्ही एखाद्या कठीण समस्येचं समाधान शोधण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यवसायामध्ये काही गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर इतरांचा सल्ला अवश्य घ्या. घरामध्ये सगळं ठीक असेल, परंतु तुम्ही घरातील कामं देखील सहजपणे आज मार्गी लावाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा समाधानकारक असून तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील. त्या संधी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करणं ही तुमची जबाबदारी आहे. जशी आकाशवाणी एकदाच होते त्याप्रमाणे संधी देखील एकदाच मिळते, त्यामुळे तिचा लाभ घ्यायला विसरू नका. नोकरी किंवा व्यवसायामध्ये वातावरण आज सकारात्मक राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज सगळ्यांना मदत करणार आहेत. तुम्ही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला छोटंसं कर्ज देऊ शकता. तुमचा दिवस आज दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये जाणार आहे. एखाद्या कठीण समस्येवरती तुम्ही गेल्या काही दिवसांपासून तोडगा शोधत होतात, तर तो तोडगा तुम्हाला आज सापडेल. मोठ्यांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून काही काळासाठी दूर जाण्याची वेळ तुमच्यावरती येऊ शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्ही अनेक जबाबदाऱ्या पार पाडणार आहात. घरामध्ये काही कामं फार दिवसांपासून पेंडिंग आहेत, तर ती देखील तुम्ही पूर्ण कराल. आज दुपारी प्रियजनांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा तुमचा प्लॅन होऊ शकतो. व्यवसायामध्ये कुठलाही धोका पत्करणं सध्या टाळलेलं बरं. तुम्ही कामामध्ये फोकस करा, तसंच प्रत्येक बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा आनंद देणार आहे. तुम्ही तुमची जुनी देणी फेडण्यामध्ये यशस्वी व्हाल. काही आवश्यक वस्तूंची खरेदी तुम्हाला करावी लागू शकते. खर्च करताना पाकिटावरती फार ताण येणार नाही याकडे पहा. सध्या उपयोगी नसलेल्या गोष्टी खरेदी करण्याचं तुम्ही टाळा. तुम्हाला कामाच्या संदर्भामध्ये काही नवीन कल्पना सुचत असतील तर त्या लिहून ठेवा. आज नशीब
82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा जरा व्यस्त राहणार आहे. तुमच्यासाठी ऑफिसचं काम हे वाढलेलं राहील. फोन कॉल्स आणि इतर ईमेल्सना उत्तर देणं यामध्ये तुमचा फार वेळ जाणार आहे. तुम्ही आज कामामध्ये फोकस करा, तसेच घाई गडबड टाळा, म्हणजेच चुका होणार नाहीत. एखादा जुना मित्र तुम्हाला अचानक भेटू शकतो. जर तो तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर आधी तुमच्या बचतीची स्थिती नीट तपासा. तसेच ज्या व्यक्तीला तुम्ही उधार पैसे देत आहात तो तुम्हाला कर्जाची रक्कम परत देईल का याचीही खात्री करून घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही ठिकाणी चांगले यश घेऊन येईल. ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार तुम्हाला मिळतील. एखाद्या क्रिएटिव्ह कामामध्ये तुमची अधिक रुची आहे आणि ती तुमची वाढतच जाईल. आवश्यक वस्तूंची खरेदी देखील तुम्ही आज करणार आहात. तुमचा संध्याकाळचा वेळ आज पूर्णपणे त्यामध्ये जाईल. घरातील मोठ्या लोकांशी वाद घालणं तुम्ही टाळा. त्यांचा सल्ला ऐकणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही आज जे काही काम करत असाल त्यामध्ये तुम्ही संयम ठेवा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून सकाळपासूनच एखाद्या नवीन योजनेबद्दल तुमच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह असेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते उत्साहाने पूर्ण कराल. ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन किंवा पगारवाढीबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र अति उत्साहावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये नातं हे अधिक मधुर होईल. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हीच चांगली वेळ आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा थोडाफार आर्थिक लाभ घेऊन येतोय. तुम्ही जे काही काम करत आहात त्यातनं मिळणारा आर्थिक फायदा यासोबतच अनुभव दोन्हीही महत्त्वाचं आहे. काम कोणतंही असो, ते छोटं असो किंवा मोठं, असं काही नसतं. एकदा अनुभव मिळाला की पुढचा मार्ग अगदी सहज मोकळा होतो. तुम्ही सकारात्मक विचारानं पुढे चालत जा. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून घरातील काम देखील तुम्ही आठवणीनं पूर्ण करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस ठीक असला तरी तुम्ही स्वतःमध्येच रमून जाणार आहात. विरोधक तुमच्यावरती टीका करतील, परंतु त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. तुम्हाला आता यश मिळालं नाही तर घाबरून जाऊ नका, कारण जो प्रयत्न करतो परमेश्वर त्यालाच यश देतो. सामाजिक वर्तुळामध्ये तुमचा वावर, मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.